ती फायनली मी त्या दुकानात आलेली आहे। हे खूप म्हणजे मी नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आमच्या चॅनलचं नाव आहे निशा मम्मी रेसिपी। तर मी आज पण माझ्या घरी आहे। तुम्हाला मी एक खूप छान आहे ना, तुम्हाला माहिती आहे आता पुढे आपला हळदी कुंकू आहे। तर तुम्हाला वाटत असेल आपण हळदी कुंकांना काय वाटलं पाहिजे, किंवा मग एक आपल्याला आठवत नाही आपण काय दिलं पाहिजे, काय उपयोगी गोष्टी दिल्या पाहिजे, जेणेकरून एक तुम्हाला मदत होईल। म्हणजे माझ्या थ्रू मला असं वाटलं का माझ्या थ्रू कोणातरी मदत होणार आहे, माझे जे आहे सगळे युट्यूब फॅमिली, तर त्यांनाही मदत होईल। तर छानपैकी मी ना आज मी गावात जाणार आहे। कालचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला, त्याच्याबद्दल धन्यवाद। तर तुम्ही प्लीज अजून मला सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। तर तुमच्या सपोर्टची मला खरंच खूप गरज आहे, अत्यंत गरज आहे। तुम्ही असंच माझ्या पाठीशी राहा। तर तुम्हाला माहितीच आहे पुढे आपलं तर हळदी कुंकू येणारच आहे। तर मग ते कसं दिलं पाहिजे, किती गोष्टी त्या म्हणजे हळदी कुंकू आपण दिलं तर काही काही बायका ठेवून देतात, त्या प्लास्टिकच्या वस्तू असो काही असो। मग तुम्हाला एक मदत होईल, मी तुम्हाला एक ना इथे कानामारुती लेन आहे, तिथे होलसेल भावात आहे ना इतक्या छान वस्तू मिळेल आणि तुम्हाला आयडिया पण येईल। तर आज मी म्हटलं चला आज आपण तोच व्हिडिओ करूया। पुढे आता जर संक्रांत झाली त्याच्या पुढे हळदी कुंकू आपले स्टार्ट होऊन जातं, म्हणजे महिनाभर आपलं हळदी कुंकू राहतं। तुम्हाला एक मदत पण होईल। आणि जेही नाशिकर म्हणजे आहे तर तुम्हाला माहितीच आहे कानामारुती लेन, बऱ्याच जणांना माहित असेल, पण जे खूप लांब राहणारे आहेत बऱ्याच जणांना असं माहिती नाही कानामारुती लेन मध्ये सगळ्या होलसेल गोष्टी मिळतात। तर आज मी तिथे जाणार आहे। तर आता मी निघालेली आहे, मी आणि वैशू। तर आता आम्ही पहिले चहा पिऊ दोघी। आज मी घर आवरलेलं आहे का तुम्हाला मला म्हणजे मी सांगते, चहा प्यायचा आहे आज मला बाहेर, का माहिती का, आम्ही दोघ्या चहा पिणार आहे आणि मी ना आज घर आवरले। मी आज ना घर आवरलं पूर्ण, तुम्हाला माहिती आहे पुढे मी ना संक्रांत आली का पूर्ण घर आहे ना क्लीन करत असते। बघा हे सगळे तोरणं मी आज धुतलेले आहे। बघा तिथे फळं वगैरे दिसेल, हे बघा ही रॅक आहे खाली, आणि इकडे आहे भांडे। हे बघा सगळे मी भांडे धुवून चून एकदम चकाचक घर झालेलं आहे। हे बघा आज मी खूप बिझी होती, फ्रीज वगैरे एकदम छान क्लीन, देवारा वगैरे सगळं आवरून झाले। देव मला आता लावेल मी आता म्हटलं सगळं असं ओले भांडे आहे ना सगळं आवरून वगैरे मग सगळं व्यवस्थित प्रॉपर लावेल। आज ना मी सगळं क्लीन घर केलेलं आहे। आणि इकडे बेडरूम आहे, हे बघा बेडरूमला तुम्हाला पडदे दिसणार नाही, मी पडदे ना भिजत टाकलेले आहे। ते सकाळी छान मस्त आता ना मी कोमट पाण्यात भिजवले, छान व्यवस्थित ते जरा सकाळी निघेल, मी सकाळी सकाळीच मग काढेल। तर हे बघा मी छान सगळं आज व्यवस्थित आवरलंय। तर ना मी इथे डेकोरेशन करत असते, तुम्ही ह्यावेळेस माझा हळदी कुंकू बघणारच। तर खूप छान म्हणजे नेहमी धमालच असते आमच्या हळदी कुंकाला। तर आता आपण निघते मी आता पुढे तुम्हाला दाखवते कुठे कुठे आहे, ॲड्रेस पण सांगेल आणि प्रॉपर आहे ना त्याच्या किमतीही सांगेल आणि कसं काय घ्यायचं तेही सजेस्ट करेल। तर आता मी निघते, चला। ती फायनली मी त्या दुकानात आलेली आहे। हे खूप म्हणजे मी तुम्हाला मध्ये जाऊन त्या आंटीशी बोलून पण दाखवेल का हे दुकान कधीपासून आहे। तर इथे ना सर्व ज्या आपल्या हळदी कुंकाच्या गोष्टी असतात, हलव्याचे दागिने असतात, त्या सर्व इथं मिळतात। तर तुम्हाला आहे ना मी इथून एंट्री दाखवते, एंट्रीला इथे काय काय ठेवलेलं आहे। तर तुम्हाला माहिती आहे हळदी कुंकू आहे तेव्हा हे बघा छोटे छोटे फिरके आहे, तुम्ही हे करंडे देऊ शकतात। हे बघा या सगळ्या गोष्टी ना इथे ह्या सगळ्या अवेलेबल आहे। तर याच्यावर प्राईस पण दिलेली आहे, तुम्ही ते पण बघा। तर हे बघा तुम्ही म्हणजे इतके छान आहे ना हे, तुम्ही हेही देऊ शकता हळदी कुंकाला। हे बघा हे बघा इथे करंडे आहे। तर इथे ना तुम्हाला माहिती आहे आता बोरन्हाण पण आपल्या तुम्हालाही छोटे छोटे बेबी असतील त्यांचे बोरन्हाण तुम्हाला करायचे असेल तर इथे ते मिळेल। हे खूप जुनं दुकान आहे। आपण शेवटी नंतर इथे आंटी आहे, त्यांना मी खूप वर्षापासून ओळखते, तर त्या आंटीशी मी तुम्हाला ओळख पण करून देईल। तर इथे सगळ्या प्रकारचे देवाचे जे वस्त्र असतात, सगळ्या जुन्या गोष्टी असतात, त्यांच्याकडून एकूण एक गोष्ट मिळते आणि रुखवताचं सामान पण मिळतंच। तर इथे जेव्हा तुम्ही याल ना एंट्री कराल तर तुम्हाला सगळ्यात पहिले इथे हलव्याचे दागिनेच दिसेल। तरी बघा तुम्हाला जर मकर संक्रांतीचं काही नाव हवं असेल, तुम्हाला माहिती आहे आता बायका खूप हौशी झालेल्या आहे, त्या वेगवेगळं सगळ्यांना वाटतं वेगवेगळं काहीतरी माझं हळदी कुंकू असावं। तर हे बघा ह्या साईडला इथे सर्व हे बघा हलव्याचे दागिने मिळतील, इथे सगळ्या प्रकारचे आहे आणि मलाही घ्यायचं आहे। मग वैशूला मी तेच म्हटलं, वैशूमध्ये ये, वैशू तेच म्हटलं आपण बघू म्हटलं इथे। तर बघा इथे पतंग आहे, हे बघा म्हणजे मला पण हळदी कुंकाला गोष्टी घ्यायच्याच होत्या, तर मलाच आनंद झाला का इथे सर्व आहे। हे बघा इथं जे असतात ना आता तुम्हाला माहिती आहे आपले केळवण असो हळद असो, तर इथे हे पण तुम्हाला नावं भेटतील। अरे बघा
आपण ना आता मध्ये जाऊया. हे बघा इथे ते तुम्हाला मी सांगितलं देवणाचे आसनं वगैरे सगळं इथं मिळतं. हे बघा म्हणजे ना हा वाडा आहे जुना, तो अजून पण आहे. म्हणजे मी बरेच लहान असेल तेव्हापासून मी मम्मी सोबत यायची, तर तेव्हापासून हे दुकान आहे. सांगितलं इथे ना असे 2-3 सेक्शन आहे, सगळं सेक्शन वाईज आंटीने ठेवलेलं आहे. तर तुम्हाला इथे सगळ्यात पहिले आहे ना, तर इथे जे आपले बघा वस्त्र असतात, आपण जे बालकृष्णाचे असतात, तर हे बघा इथे सगळे प्रकारचे ठेवलेले आहे. आणि ना यांच्या वस्तू पण ना इतके सुंदर असतात ना, काहीतरी युनिक असतात. हे बघा याच्यामध्ये शेप आहे, हा गोल शेप आहे, कोणी मोठं मोठं देवारा मोठा असतो. तर ना तुम्हाला हेही तुम्हाला द्यायचं असं हळदी कुंकाला, इतका बेस्ट आयडिया आहे ना. हे पण खूप छान आहे. आता तुम्हाला माहिती आहे ह्या उपयोगी गोष्टी आहेत. आपण हा जरी एक पीस दिला ना, म्हणजे एक आपण हळदी कुंकाला वाटलं तरी पण छान आहे, म्हणजे खूप छान आहे, काहीतरी वेगळं आहे. तर इकडे तुम्हाला बघा इथे सगळे हलव्याचे, हे परत इथे दागिने, कारण की ना इथे आंटी हे सगळं हाताने केलेलं आहे आपण. हो, सगळं हाताने केलेलं आहे. तर ओके. दागिनेच नाही, दागिन्या ते आपल्याला जवळ्यांना सगळ्या प्रकारचे असे वेगळं तिळगुळ असं द्यावं लागतं. तर हे खूप छान आहे, काहीतरी युनिक केलं आहे आणि हे सगळं आंटी त्यांच्या हाताने बनवत असतात. तर तुम्हाला अजून काहीतरी वेगळं हवं असेल बघा, ह्या कोनमध्ये केलेलं आहे, हे चॉकलेटच्या शेपमध्ये आहे. हे बघा किती छान, एकदम गोड दिसतंय ते. आणि ना हे बघा हे पण आहे. तुम्हाला जर त्याला हा डिझाईन नको नको असेल, साखरचा आहे. हे साखरचं ना आंटी? आणि ऊसाचा रस आपण वाळवून त्याचा करतो. ओ ओके. हे त्याचं बनवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे आता खूप लोक हौशी झालेले आहे, तर बरेचसे सामान घेत असतात. तर इथे तर तुम्ही बघितलं, तुम्ही हे हळदी कुंकाला वाटू शकतात एक. तर याची हे नगावर असेल, आपण आंटीना सगळ्याची प्राईस नंतर विचारूच. तर हे कसं आहे, म्हणजे तुम्ही होलसेल याच्यात कसं द्याल वगैरे. आणि हे बघा छोटे छोटे खण आहे, तर हे किती गोड आहे बघा. तर हे आपण देऊ शकतो. हे 160चं आहे ना आय थिंक. 160 रुपये डझन. ओके, 160 रुपये डझन आहे हे. हेही छान आहे. आणि इकडे आपण बघूया आता. तर तुम्हाला माहिती आहे मला तर हे खूप आवडलंय, म्हणजे माझा विचार आहे मी स्वतः हळदी कुंकाला हे वाटू, कारण की मला हे खूप आवडलं. तर तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा दाराशी रांगोळी काढतो, तर हे बघा हे आपण याची आपण स्वतः ना याची काहीतरी 5 असं काहीतरी 5 टक्क्यांची रांगोळी आहे. ते खूप छान आहे. मी हे घेणार आहे हळदी कुंकाला, म्हणजे मला हे आवडलेलं आहे, माझ्या मनात ठेवलंय मी हे. आणि ना हे पण हे बघा हे लक्ष्मीचे पावलं आहे. तुम्ही हे हळदी कुंकाला ठेवू शकतात एक नाही का. तर इकडे ह्या साईडला हे खूप छान ठेवलंय, हे काहीतरी शोचं आहे. ह्या साईडला सगळे तुम्हाला जर असे काहीतरी वेगळे भांडे हवे असेल तर हे बघा इथे सर्व ठेवलेलं आहे. हे बघा मला ना हेही खूप आवडलं, कारण की ना हे काहीतरी युनिक आहे देण्यासाठी हळदी कुंकाला. तर बघा इथे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, आश्विन, तर सगळं इथे हे ठेवलेलं आहे. तर आपण स्वतः आहे ना हे फ्रीजला लावू शकतो. आंटी फ्रीजला चिटकवू शकतो. हां, हे फ्रीजला मॅग्नेट म्हणजे करू शकतो. तर तुम्हाला एकदा मी एक्झिबिशनमध्ये गेली तिथं मी दाखवलंच होतं. तर हे बघा इथे पण आहे, खूप छान आहे. मला म्हणजे इतकं आवडलं ना, हे काहीतरी युनिक आहे. हे बघा. आणि तुम्हाला ना मी अजून एक गंमत दाखवते. तुम्हाला माहिती आहे पहिले जे पूर्वी होते, तर मोठे मोठे म्हणजे नवरदेवांना हलव्याचे माळी घालायचे. तर हे बघा ह्या माळी आहे. तर तुम्हाला आहे ना त्याच्यामध्येच आहे ना हलव्याच्या जर दागिने जावई बापूंना घालायचे असेल, म्हणजे द्यायचे असेल, तर बघा इथे मोबाईल दिसेल तुम्हाला. त्याच मोठ्या माळ्या आता कोणी घालत नाही, तर त्याच्यामध्ये बघा छोट्या घड्याळ पण आहे, मोठी माळ पण आहे. ही गंमतच आहे, म्हणजे मी पण पहिल्यांदा ऐकलं. खूप छान आहे हे. आणि जर खरंच तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे तुमच्या जावई बापून देऊ शकता, ते पण खुश आणि तुम्हीही खुश. तर मी अजून पुढे दाखवते तुम्हाला. तर ना आपण अशा छोट्या छोट्या मूर्त्या बघतो. तर इथे तुम्हाला जर शोसाठी घरी हवी असेल छोट्या छोट्या मूर्त्या, तर बघा इथे सगळ्या ठेवलेल्या आहे. हे बघा किती छान केलेल्या आहेत त्या. म्हणजे इथे सगळ्या ज्या युनिक गोष्टी आहे ना सगळ्या आंटींकडे मिळतात. तर बघा इथून पूर्ण हा सेक्शन पूर्ण मूर्त्यांचा आहे. मला माहिती आहे आपण जेव्हा हळदी कुंकू असतं तेव्हा आपण नाव पतंगी वगैरे चिटकवतो. तर यांच्या इथे ना होलसेलमध्ये ह्या छोट्या छोट्या पतंगी पण आहे. तर हे बघा हे बघा. आणि ना इथे नथी आहे. तुम्हाला कॉस्मेटिक हवं असेल, काही वेगळं कुंदन वर्क किंवा मग मोत्यांचा हार हवा असेल, तो पण इथे मिळेल. हे बघा. आणि स्वतः त्या हाताने करत असतात आंटी, म्हणजे त्या खूप शार्प आहे या गोष्टींमध्ये. तर ना इथे सगळे बाजूबंद आहे. तुम्हाला मी म्हटलीच कॉस्मेटिक पण इथे सगळं मिळतं. तर बघा
तर हा पण बघा किती छान आहे. हा 900 रुपयाचा आहे ते, पण किती सुंदर आहे. आणि बघा तुम्हाला जर हळदी कुंकाला वेगळं काहीतरी तोरण हवं असेल, पतंगीचं आहे बघा इथे, इथे लावलेलं आहे. हे 2 जोडी किंवा एक काय मिळेल. छान आहे. तरी बघा इथे ना जे आपले देवांचे जे वस्त्र असतात ना, त्या डिझाईनमध्ये पूर्ण आंटीनेच त्यांच्या हाताने केलेलं आहे. तर बघा इथे मोतीची डिझाईन आहे, कुंदन वर्क आहे, किती गोड आहे. आणि हे बघा ना किती छान आहे. इथे पण मी तुम्हाला वाटलं असं ना एखाद 2 पीस दाखवते. तर हे बघा, त्यांना हे डायमंडमध्ये आहे. तर हे बघा तुम्ही हेही घेऊ शकता. तुम्हाला काय जरी वेगळं हवं असेल तुम्ही ते पण घेऊ शकताय. बघा इथे सगळे प्रकारचे इथे वस्त्र लावलेले आहे. म्हणजे मलाच बघून इतकं छान वाटलं. माझा छोटासा आपला जो बालकृष्ण आहे तो मोठा नाही आहे जास्त. आणि ह्या साईडला ना इकडे तुम्हाला माहिती आहे सगळं कॉस्मेटिकच इकडे ठेवलेलं, जास्त करून मध्ये मध्ये कॉस्मेटिक पण आहे त्यांच्याकडे. तुम्हाला छोटे छोटे माळी. तर आमची ताई आहे म्हणजे मम्मीकडे राहते, मम्मीच्या इथे, तिने ना माळी दिली होत्या हळदी कुंकाला. तर मला खरंच आज आठवण आली, ही माळ आहे ना आपण ही पण देऊ शकतो हळदी कुंकाला. तर ना ती अजून पण मी साईबाबांना घातलेली आहे. तिने अशी छोटी माळ आहे ना वाटल्या होत्या, काहीतरी डझन आणल्या होत्या तिने. तर ह्याही हळदी कुंकू देण्यासाठी खूप छान आहे ह्या माळी. म्हणजे काहीतरी एक वेगळं राहील. तुम्ही त्याच्यामध्ये मोठी घेऊ शकता जर तुम्हाला आवड वाटेल नाही का, खूप लहान आहे तुम्ही ह्या छोट्याही देऊ शकतात. अरे बघा. आणि इथे पुढं काही आपलं देवीचं हे आहे, मुकुट आहे. जास्त करून त्यांच्याकडे हलव्याचे दागिने सध्या खूप चालू, कारण की ना सध्या तुम्हाला माहिती आहे सध्या आता आपली संक्रांत आहे. तर त्यांच्याकडे तिळगुळ पण आहे, ते पण आहे इथे. आणि इथे स्टॅच्यूला हा पण खूप सुंदर असा लावलेला आहे त्यांनी. आणि आंटी हा पण हेच आहे ना, देवांचे थंडीचे लोकरीचे कपडे. ओके. देवांचे थंडीचे लोकरीचे त्यांनी कपडे स्वतः हाताने केलेले आहे. ते पण आहे त्यांच्याकडे. काहीतरी 50 रुपये आहे प्राइस. ओके, फक्त 50 रुपये आहे. आणि त्याच्यामध्येही कलर आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या जशी थंडी वाजते तशी देवांनाही थंडी वाजते, प्रश्नच नाहीये. तर तुम्ही हे देवांना घालू शकतात. त्याच्यामध्ये पण काहीतरी साईज असेल. बघताच आपण स्वतः जे आपण पण स्वतः कसं नाईट ड्रेस लागतो आपल्याला, छान छान वेगवेगळे लोकरीचे कपडे आपण थंडी असल्या का ते घालतो. तर ना इथं तुम्हाला एक मी गंमत दाखवणार आहे अजून एक. तर हे बघा इथे छोटे छोटे आहे ना, वैशू दाखवते. तर हे बघा इथे छोटासा ना नाईट ड्रेस आहे. किती छान आहे. तर तुम्ही हे बघा जोडी हे स्वतः आहे ना आंटी पण करतात, त्यांचे कारागीर पण आहे. तर बघा किती गोड दिसतोय. आणि ना इथे त्याच्यामध्ये पण हे वाटतं, म्हणजे तुम्हाला जर वेगळा कलर हवा असेल ही छोटीशी पॅन्ट केलेली आहे. तुम्ही देवांना आंघोळ घालायची म्हणजे अशी कशी घालणार, मग मस्त छोटी पॅन्ट घालून त्यांना आंघोळ घालायची आणि नंतर लंगोट लावायची. तर तुम्ही लंगोट पण लावू शकता. तर मी पूर्ण तुम्ही रेडी झाल्यावर आपले बालकृष्ण असे दिसतात. तर किती क्यूट आहे असं. आणि त्याच्यामध्ये पण डिझाईन आहे. तर वैशू दाखवेल थांबा आपल्याला. हा ना नॉर्मल थोडासा डिझाईनचा आहे. तर तुम्हाला ना जर तुम्हाला वाटत असेल का लोकरीचे जे कपडे घातले तर कसं दिसणार, तर हे बघा आपले बालकृष्ण असे दिसणार. मस्त थंडी वाजते ना आपल्याला पण कशी, तशी यांनाही वाजते. ते बघा लोकरीचं आंटीने त्यांना छान असं घातलेलं आहे वस्त्र. हे बघा टोपी वेगळी आहे. तर हे बघा आता ना वैशूने काढला. हे काय वैशू कसं आहे म्हणजे ड्रेस आहे ना, हा अंघोळ झाल्यानंतर. ओके. हां तर बघा हा असा एक ड्रेस आहे. तर यांची प्राईज आहे ना आपण आंटीना विचारूच आपण नंतर. तर हे असं आहे. तुम्ही बालकृष्णाचं वेगवेगळे छान सजावटीचं पण सामान इथून नेऊ शकतात. इतकं छान आणि मनात भरणार आहे सर्व, म्हणजे मनात लगेच जाईल. तुमच्या घरी महालक्ष्मी असतात, मोठे मोठे आपल्या नवरात्रात किंवा मग पूजा पाठ असते तेव्हा ना मोठे मोठे मुकुट जे असतात ना देवीला, तेही यांच्याकडे मिळतात. हे बघा इथे मोठे मोठे मुकुट आहे. इथे देवीचे पण आहे. हे बघा. आणि इथे पण त्यांच्याकडनं हे पण भेटतं, फेटा असतो ना आपला नवरदेवाचा, तोही भेटतो. तोही स्वतः हे यांच्या इथे कारागीर करतात. तोरणं आहे सगळ्या प्रकारचे इथे, सगळं गोष्टी तुम्हाला अवेलेबल राहील इथे. तर इथे आपला गुढीपाडवा येईल तेव्हा गुढी पण मिळते इथे, ती पण आहे इथे. तरी मेहंदी केळवण तुम्हाला जसं मी बोललीच, इथे डोळा जेवणचं पण सगळ्या गोष्टी मिळतात. हे बघा बोरन्हाण वगैरे इथे मिळेल. इथून एंट्री केली ना मध्ये दुकान आहे. हे बघा अजून आता आपण पुढचं सेक्शन बघू. इथे किती छान असं या बाळाला छान बोरन्हाणासाठी तयार केलेलं आहे. हे बघा इथे तुम्ही हे होलसेल हे पण नेऊ शकता. जर तुम्हाला हे जर द्यायचे असेल ना चौरंग, तर ही तुम्हाला होलसेलमध्ये इथे हे पण भेटेल.
मध्ये कमळाचे जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर होलसेल इथे घ्यायचे असेल तेही ते आहे. हे बघा भरपूर आहे म्हणजे प्रमाणात. हे तुम्ही देऊ शकतात. मी आता विचार आणटीने हे कितीला मिळतात. तर हे बघा. चला आता आपण पुढे बघूया. तुला माहिती आहे हळदीचे जे दागिने असतात तेही आहे इथे ब्रायडलचे. हे बघा इथे पण मिळेल तुम्हाला हे. हा आयटम आहे ना ते आता प्रेग्नेन्सी मध्ये बघ लाडू पेढा लपवून ठेवतात त्याचा आयटम आहे हा. हे बघ, हे असं ओपन केलं. ओके. हे असं ओपन केलं अय्या हा म्हणजे मुलगा. म्हणजे हा मुलगा मुलगा. विठ्ठल. हा आणि त्याच्यात रुक्मिणी. वा म्हणजे मुलगी. म्हणजे तुमच्याकडे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे मिळेल. याच्यामध्ये ही डिझाईन आहे हा आणि एक मोराची डिझाईन मोराची. हा. ओके. अय्या किती छान आहे. काहीतरी वेगळं मला पण बघायला मिळालं. मी याच्यामध्ये बघितलं होतं आपण एक बॉक्स असतो मंदिर असतं त्याच्यातून ओपन करायचं पण हे तर अजूनच छान आहे. तर इथे त्याच्यानंतर तिथे आपण ना दिवाळीमध्ये किल्ले आणि मावळे नाशिकमध्ये खूप पद्धत आहे किंवा आपण ती करतो पण जास्त प्रमाणात. ते बघ सगळ्या प्रकारचे मावळे देते मी आणि किल्ले छोटे बनवून देते. ओके बनवून देतात का? हो किल्ले बनवून देते किंवा काही रेडीमेड पण ठेवते मी किल्ले. आणि हे असे मावळे येतील. आता पूर्ण गोंधळांचा सेट आहे. ओके. हा असा हा, हा, वाजंत्रीचा हा. सेट आहे. बापरे. हा इकडे बोले आपली मूर्ती आहे पिंड. हा ती आहे. आणि त्याच्यानंतर आता हा. गणपती बघ गौरी गणपतीमध्ये काहीतरी वेगळं ठेवायला आता मागतात लोक सर्व नको. तर हे अशा प्रकारचे मी खूप प्रकार देते. ओके. हे मातीचे आहेत. आता हे बघ हे राम हो रामाचा आहे हा. हा हनुमानजी हा आहे. त्याच्यानंतर हे अशा मूर्ती आहेत. हे बघ अय्या, हा तर खूपच छान आहे. हे बघ बघ ना वैष्णवी किती छान आहे ना ही. काय कला आहे बघ ना ती. इथे पण मूर्त्या दिसेल तुम्हाला. सगळे मुकुट जे असतात ना आपल्या देवीचे वरती वाजंत्री भजनी मंडळ सगळे इथे. ते ढोल पथक. हा ढोल पथक पण आहे. हे बघ, इथे सगळे ह्या मूर्त्या दिसेल तुम्हाला. मुकुट आहे. हा मुकुट आहे. तर त्याच्यामध्ये जर अजून वेगळं हवं असेल तेही इथे आहे डायमंड मध्ये. जर बघत असाल ना ही सगळी कृष्णाची खेळणी आहे. तर इथून तिथून तुम्हाला दिसेल सगळ्या खेळण्या. जर तुम्हाला मी मध्ये दाखवलंच तसं तर हे सगळे मध्ये पण तुम्हाला मी दाखवलंच आहे. हे बघा तुम्ही हे पण आहे ना हळदी कुंकाला देऊ शकतात. हेही छान आहे. हे बघा छोटासा आहे ना असा तांब्या आहे. आपण जो पूजेला मोठा वापरतो ना तसं आहे बघा. काहीतरी वेगळं आहे हे पण. म्हणजे मला हे पण आवडलं. छान आहे काहीतरी वेगळं आहे. हा नैवेद्याला आपण पाणी ठेवू शकतो. तर छान आहे ना हे मी बघल. हॅलो तर हे बघा छान आहे पण. हे आपण साईडला ठेवूया. सॉरी. हॅलो इथे बघा आपण गणपतीमध्ये काहीतरी वेगळं आपल्याला डेकोरेशन करायचं असेल इथे सगळे मावळे आहे बघा किती छान ठेवलेले. तर तुम्हाला ना त्याच्यामध्ये बघा सगळे प्रकारचे ना तेव्हा मी तुम्हाला दाखवते. हे बघा इथे तोफ येतो. हे बघा इथे सगळे मावळेच आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे शेप आहे. हे सलाम करताना आहे. इथे भटजी आहे. इथे सगळे बघा काही डमरू वाजवताना काही बायका आहे त्या छान अशा पाणी घेऊन ये. तर इथे सगळ्या प्रकारचे इथे शिवाजी महाराज आहे त्यांच्या मूर्त्या आहे. आपण ना असं वेगवेगळं करतो ना डेकोरेशन आपल्या वेगवेगळं सामान असं आपल्याला इथून हे आणा इथून हे आणा तिथून ते आणा. इथे आंटींकडे सगळं भेटेल. तर इथे पण आहे ना तर इथे पण ना सगळ्या डिझाईनच्या आहे. हे बघा सगळे मावळेच आहे. मला दाखवते मी. हे बघा इथे पण आहे तो. आणि ना इथे पण खाली ठेवलेले आहे. एक एक वेगवेगळे डिझाईन करून ठेवले कलरमध्ये आहे. तर हे बघा किती छान आहे. हे पण आणि हे तर अजूनच छान आहे. हा हे बघा हे चढताना किती छान आहे. हा आंटी हा कितीचा आहे? कुठला? हा फक्त 20 रुपयाचा आहे. ओके मी 1-2 घेईल. मला आवडले आमच्या ह्याच्यात ठेवायला. तर मी आता बघते वैष्णव पण विचारते कोणतं छान आहे. भांडे घासतानाचे. ओके ही भांडे असतात ना. ही भाजी विकताना. ही भाजी विकताना आहे. ही भांडी घासताना आहे. किती छान आहे. छोट्या छोट्या मूर्त्या आहे या. खूप दिवस झाले आम्ही पण आमच्या जे छोटंसं शोकेश आहे त्याच्यामध्ये आम्ही काय ठेवलं नाही. मी 1-2 मूर्ती घेऊन जाईल. मला आवडली. तुम्ही आणखी नाही ना त्यांच्या जे दागिने आहे ना आणखी हे साईडला ठेवले मला. तर इथे ना दागिने आहेत. तुम्हाला जर चांगली व्हरायटी पाहिजे असेल तुम्हाला मी ओपन करून लागते एखादा पीस. तरी बघा किती छान आहे. तर ना हा वरचा जो आहे ना
हे इथे आपण घालू शकतो. छान होते एकदम मस्त केलेलं आहे. इथे मोठे मोठे झुमके आहेत. तर बघा, हे झुमके आहे. हे पण छान आहे. बाजूबंद आहे, बिंदी आहे. इथे तुम्हाला मी बिंदी दाखवते. ही खूप छान केलेली आहे. तर बघा, तोडे लावलेली. तर हे पण छान आहे. त्याच्यातल्या बांगड्या पण मिळेल, लॉंग हार मिळेल तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला जर वेगळा हवा काय असेल तेव्हा किती छान आहे. आणखीकडे एकदम मस्त हे पण. हे एक आहे, त्याच्यामध्ये बघा बँगल्स पण आहे. तुम्ही ना असं नॉर्मल हात हे करू, इथे असं करू तुम्ही आधी बँगल्स घालू शकता. असं तुम्हाला दाखवते. हे असं आणि इथून हे असं असं घालू शकतो. छान आहे पण. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता असं चालू आहे, पण याच्यानंतर परत आपले जी लग्न सराई आहे ती परत स्टार्ट होईल. तर तुम्हाला जर आवर्जून तुम्हाला खरंच हळदीला असं काहीतरी दागिने वेगळं घालायचं असेल आपले, तुम्ही हे घेऊ शकता. तरी बघा त्याच्यामध्ये पण तरी बघा याच्यात पण ही डिझाईन आहे. याच्यामध्ये हे रेंटवर आहे, आणखी कधी विकायला आहे. हे शक्यतो लोक विकतच घेऊन जातात. रेंटनी पाहिजे तर मग ते घेतात, पण आपण देत नाही. हा एक छान आहे ताई. तो पण दाखवणार. तर ह्या बघा, हा पण खूप छान आहे. मस्त आहे हा पण, आणि हा पण खूप सुंदर आहे. तर आपण हा कसं आहे? हा पण ना डोहाळजेमध्ये, हा डोहाळजेचा हा ना एक लॉंग आहे. हे बिंदी वाटतं. नाही पंजा असेल. पंजा आहे, पंजा आहे अंगठी घालायची. आणि बघा हा हे चोकर हा चोकर आहे. इथे तुम्ही लॉंग करून हा एक लॉंग घालू शकता. आणि त्याच्यानंतर हे पण आहे, आणि ना हे पण आहे बिंदी. आणि ना मोठा जर तुम्हाला लॉंग तो पण पाहिजे तो पण आहे. नाही हा ना आपला काय कमर कमर. इथे ना असं किती छान आहे आपण. तर तुम्हाला आहे ना ते हे मी तर दाखवलं, पण ना आपल्या घरी हळदी कुंकाचा समारंभ आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला ना पहिले आपण ना काहीतरी वेगळी डिझाईन करायचो. मी स्वतः ना एक नावाचं घेतलं तर, पण मला हे आवडलं, मी हे घेणार. तरी बघा याचे काहीतरी प्राइस असेल, आपण आणखींना विचारू. 18. हां याची ना प्राइस 80 रुपये आहे एक मेल. तरी बघा याच्यावर नथ आहे, तुम्ही डायरेक्ट ना भिंतीला चिटकवू शकतात. तर हे बघा हे खूप छान नाव आहे, हळदी कुंकू समारंभ. इथे नथ दिलेली, तर हे पण छान आहे. तर याच्यात ना बोरनाण तुम्हाला तुमच्या लहान बाळांचं करायचं असेल तर त्याच्यात ना तुम्ही तुमच्या बाळाचं नाव ऍड करू शकतात. आणि बघा बोरनाण 16 हे पण छान आहे. त्याच्यात डिझाईन असेल तर इथे आहे हे पण. आणि तुम्हाला बघितलंच मी दोन म्हटले, मी छोट्या छोट्या मूर्त्या घेणार आहे, मी ह्या दोन घेतल्या. तर त्यांच्याकडे ना जेव्हा आम्ही जे ही गोष्टी होतं ना म्हणजे बघा आपण ताटावर आपण आपलं हे वटसावित्रीला हरतालिकेला आपण ताटावर जो रुमाल टाकत असतो लोकरीचा, त्यांच्याकडनं पहिले यांच्याकडे लोकरीचं खूप सामान भेटायचं. तर ना आता आहे ना आंटीनी जे असतं बघा दाराशी, तुम्हाला एक डेमो दाखवते. जर तुम्हाला असं इथं वेगळं काही डिझाईन करायची असेल म्हणजे तुम्ही ना बघा ही डिझाईन करू शकता. तर बघा असं तुम्ही असं लावू शकता आणि असंही लावू शकता. म्हणजे हे डायरेक्ट आता रेडीमेड आहे, तुम्हाला रांगोळी काढायची गरज नाही. म्हणजे बघा आपल्याला सगळ्या सुखसुविधा आपोआप म्हणजे काही कष्ट करायची गरज नाही. तर हेही खूप छान आहे. तर बघा याचे डिझाईन याच्यामध्ये वेगळा शेप आहे आंटींकडे. तर तसेच त्यांनी तोरण पण केलेलं आहे. तर बघा इथे तोरण आहे, हे कमळाचं आहे, 450चं आहे. आणि नॉर्मल हे पण ठेवलेले आहे हे बघा. आणि इथे पण असं पानाचं काहीतरी वेगवेगळे शेप दिलेले आहे त्यांनी हे बघा. आणि छोटंसं आहे ना तोरण, तुम्ही हे देवऱ्याला जर लावायचं असेल ते पण छान आहे. छान आहे वैशिष्ट्य. देवाऱ्याला छान किती लगा माहिती हे पण छान आहे. आणि बघा इथे ना कापसाचा जो असतो ना आपला बोरनाणाचा तोरण आहे का वाटतं? तोरण नाही ना, हे माळे वाटतं. तरी बघा याच्यामध्ये काहीतरी वेगळं 30 रुपयाला आहे फक्त हे पण. तर हे काहीतरी 12 पीस 540 रुपयाची भेटेल. हे तुम्हाला जर घ्यायचे असेल तर हळदी कुंकाला वाटायला, हे खूप छान आहे. आणि बड्डेचं पण सामान मिळतं तुम्हाला, मी चौरंगाचा बोलले.
ते इथं मिळेल. आणि तुम्हाला माहिती आहे ते तर तुम्ही बघितलंच, मी काल तुम्हाला छान अशा लेकच्या एक काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. आजही ना अजून एक वेगळा काहीतरी प्रयत्न केलेला आहे. तर ना इथे अंकल आहे, आंटी आहे, यांचं यांचं बऱ्याच वर्षापासून म्हणजे आज आपण त्यांच्याच तोंडून ऐकू हे दुकान कधीपासून आहे, हा वाडा कधीपासून आहे, ते कसं हे त्यांच्या हाताने बनवतात, कसं त्यांनी हा प्रवास केला ते सांगतील. तर तुमचं नाव सांगा. मी चंद्रकांत शौचे, त्रिमूर्ती इमिटेशनचा प्रोप्रायटर. ह्या वाड्यामधलं दुकान आहे. या वाड्याला जवळजवळ आता 150 वर्ष झालेली आहे. 150 वर्षापूर्वीचा वाडा आहे आणि दुकान चालू करून आम्हाला आता 44 वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत. मी कॉलेजला 20 वर्षाचा होतो तेव्हापासून हे दुकान आम्ही चालू केलेलं आहे. या दुकानामध्ये आम्ही दरवेळेला काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न करतो. ज्या सगळ्या लोकांकडे जे आयटम आहेत त्याच्यामध्ये आम्ही जास्त इंटरेस्ट घेत नाही. काहीतरी नवीन देत राहायचं, युनिक आयटम पाहिजे. मग ते प्रत्येक सणाच्या दृष्टिकोनात, अगदी तुम्ही चैत्राचा विचार केला तर चैत्रामध्ये आपण लाकडी गुढ्या बनवतो वेगवेगळ्या प्रकारच्या, त्याच्यात 2-3 साईज असतात. नंतर संक्रांत येते, संक्रांतीला हलव्याचे सगळ्या प्रकारचे दागिने, त्याच्यानंतर बाळाचे दागिने, लेडीजचे दागिने, जेंट्सचे दागिने, हलव्यांचे प्रकार तुम्हाला माझ्याकडे कमीत कमी 12 ते 13 प्रकार पाहायला मिळतील. आणि आता गेल्या 3-4 वर्षापासून होलचा हलवा मोत्यांवरती बनवतो, त्यामुळे तो होल दागिने करायला अतिशय सोपे जातात. आणि हे सगळं म्हणजे हलवा, लाडू, वड्या आपण सगळं घरी हा, मुळात त्यांचं हे आहे का ते घरी बनवतो आपण सगळं. आणि दागिने माझं दुकान दही पुलावरती आहे. दही पुलावरून गुरु नानक साडी पॅलेस मधून आपण पगडबंद गल्लीकडे वळलो सराफ बाजाराकडे की तिसरंच दुकान आहे. दुकानात वाड्यामध्ये आहे. बाहेर बोर्ड असतो आणि बाहेर काही त्याचं सामान ठेवलेलं असतं. दरवेळेला काहीतरी नवीन पाहिजे असेल तर तुम्ही त्रिमूर्तीला अगदी अवश्य भेट द्या. त्रिमूर्ती इमिटेशन दुकानाचं नाव आहे. रुखवताच्या पण वस्तू असतात. प्रत्येक सणाला काहीतरी तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. देवांचे कपडे सर्व प्रकारचे आहेत, तेही आता आपण पाहिलेले आहेत. उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यासाठी कॉटनचे कपडे, इतर वेळेला जरीचे कपडे, रोजचे कॉटनचे कपडे, त्यानंतर लोकरीचे कपडे, असा सगळ्या प्रकारचे आयटम आपल्याला पाहायला मिळतील. एकदा अवश्य भेट द्या. सगळ्यांनी आमच्या दुकानाला एकदा अवश्य भेट द्या. तर आंटींना मी तुम्हाला सांगितलंच, मला मम्मी घेऊन यायची. दीदीचा असो, माझं लग्नाचा असो, इथेच रुखवताचं सामान घेतलंय. आता आमच्याच लग्नाला बरेच वर्ष झाले, म्हणजे 10, 12, 13 वर्ष झाले. तर तेव्हा आहे ना आंटी इतक्या वेगळ्या दिसायच्या ना, आणि आज मी त्यांना खूप वर्षाने बघितलं. तर मम्मी स्वतः आहे ना इथे यायची, काही सामान असायचं, म्हणजे एक फिक्स यांचं दुकान होतं. म्हणजे पूर्ण मी तर म्हणतो नाशिकमध्ये ना का एक हे दुकान होतं का इथे ना रुखवताचं सामान फक्त इथेच भेटलं जायचं. आणि ते अजून पण आहे. आणि अजून त्यांनी एक वेगवेगळ्या प्रकारचे, आता हे मुंबईचं हलव्याचे दागिने ठेवले. तर तुम्हाला माहिती आहे आता संक्रांतीचे सण चालू आहे, तर तुम्ही आवर्जून भेट द्या. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने भेटेल, हळदी कुंकाच्या गोष्टी भेटेल. तर तुम्ही नक्कीच भेट द्या. आणि मलाही खूप आनंद झाला आज दोघांना भेटून. म्हणजे माझंही मन एकदम खुलून गेलं आज त्यांना दोघांना बघितलं. तर ते दोघं स्वतः हाताने सर्व म्हणजे उभं राहतात. असं काही नाही का आता आपलं एज झालं मग आपण घरी बसू, त्या दोघांचंही असं नाहीये. ते आज उभे असेच आहे, तेव्हाही असेच होते आणि आताही उभेच आहे. तर मला छान वाटलं, दोघे खूप ऍक्टिव्ह आहे ते. तर नक्की भेट द्या. बाहेरून आहे ना इथे हे दुकान आहे, तुम्ही बघितलं जुना वाडा आहे. तर इथे सगळे ना इथून एंट्री आहे. यांच्या दुकानाचं नाव पण आहे. आणि या साईडला पण तुम्हाला आहे ना बरीचशी गर्दी दिसेल. इकडे ना हे सगळं होलसेल आहे. इकडे पण बरंचसं सामान मिळतं हळदी कुंकासाठी. तर तुम्हाला मी नॉर्मल थोडंसं दाखवून देते आता. अरे बघा इथे पण सगळं मिळतं. आता कधीचा बाहेर होतो. वैशूने बघा चष्मा काढला नाही. वैशूमध्ये खूप छान वाटते म्हणे. आता अंधार किती झालाय आणि मॅडमनी चष्मा घातलेला आहे. तर आता आम्ही फायनली निघतो आहे घरी. तर आता मी बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या. तुम्ही ना आता सध्या म्हणत होते का मी सध्या रेसिपी खूप झाल्या म्हणून आता म्हटलं काहीतरी वेगळा प्रयत्न करू, काहीतरी वेगळं दाखवूया. मी तुम्हाला सगळं काही काही गोष्टी जेवढ्याही माझ्याकडून पॉसिबल होईल मी त्या गोष्टी दाखवेल तुम्हाला. आता वेगळं आपण नंतर सेक्शन घेऊ. तर आता आम्ही निघतोय घरी. निघायचं वैशू? चला ओके चलो. तर तुम्ही बघितलं मी आत्ताच गावातून आली आणि तुम्हाला खूप छान अशा गोष्टी दाखवलेल्या आहे मी. हळदी कुंकाला काय काय तुम्ही घेऊ शकतात. सध्या दागिने, हलव्याचे दागिने तिथे मिळतात. आणि खूप जुनं असं दुकान आहे ते वाड्यातलं. तेही मी छोटासा प्रयत्न केला आहे दाखवायचा. मी वैशूला सोडलं
मग मी घरी आली, मम्मी मार्केटला गेलेली आहे. मी मम्मीकडेच, कारण मी साईला घ्यायला आली होती. मग साईला तीच बोलली माझा व्हिडिओ एंड कर, तर तू शूट घे म्हटलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.